आता आपण आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी सोहम माझ्या बरोबर आहे। सोहम, डोळे मिटून यातली मला 3 टोकन्स काढून दे पटकन। एक 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 मिक्स कर, 2 आणि 3। सोहमने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। 40 या इकडे या। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14। अभिनंदन या। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 56। 56। अरे वा। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, सुपरमार्केट राऊंड। हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल ना की आपले स्पर्धक आणि सगळे प्रेक्षक एवढे शांत काय? अहो, विठ्ठल मंदिरामध्ये आपण आहे त्यामुळे सगळेजण शांत बसलेत, नाहीतर हे कधीही शांत नसतात, बरोबर ना? बघा किती छान गुणी माणसांसारखं सांगतात हो म्हणून। आता किती बडबड करतात ते बघूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुधाकर ठाणेकर। ठाणेकर। पहिल्या राऊंडला पण ठाणेकर का? मिसेस। मिसेस। बरं झालं सापडलं मला। आता कुठं कुठं फिरायला जातो? बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहे। कुठं कुठं फिरलाय? पूर्ण नाही पण इथं रोज सकाळी कुठे फिरायला जाता? मॉर्निंग वॉकला रोज जातो। कुठे? आपल्या एमआयडीसी रोड। एमआयडीसी रोडला। बरं, मग तुम्ही ऑर्डिनन्स मध्ये होता? हो, ऑर्डिनन्स मध्ये। मग तिथं काय हत्यारं वगैरे सगळी चालवली? नाही, माझा टर्नरचा जॉब होता। मग टर्नरचा जॉब होता माझा। टर्नरचा जॉब होता। पण मग घरी कधी धमकी दिली का जास्त नडू नका नाहीतर गोळ्या बिळ्या घाली? नाही नाही, असं काही नाही। असं काही नाही, कधीच नाही। कधीच. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुशीला दलाल। सुशीला मावशी, आपण काय करता? काय नाही, गृहिणी आहे। बर, मग घरात कोण कोण आहे? घरात माझे मिस्टर, मी आणि माझा मुलगा। बर, मुलगा काय करतो? कॉलेजला जातो। कॉलेजला? हां. पण किती या गोड बोलतात आणि सॉफ्ट बोलतात ना, म्हणजे मला सुलोचना दिदी, जयश्री ताई वगैरे असं सगळ्या मराठीतल्या नाट्या आठवल्या। बर, मग आवडता पिक्चर कुठला तुमचा? माहेरची साडी। माहेरची साडी। तुम्हाला माहेरची साडी आवडते? मला सासरचं धोतर। अहो ऐका, दादा गोंडकेंचा पिक्चर आहे तो मला खूप आवडतो असं मला सांगायचं होतं। बघूया आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अच्छा, धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? शांताराम पानगळे। पानगळे? गळे। मग काय पानं गळतात का तुमच्या झाडाची? असं काय? हा? नाही म्हणजे केस गळतात मी हे ऐकलं होतं। मग ते काय? पानं तर गळतातच झाडाचे। बरोबर, निसर्ग नियम आहे। निसर्ग नियम आहे। बरोबर। मग काय करता तुम्ही? हे सर्व्हिसला आहे। कुठे? केमिकल कंपनी। कुठे आहे? अंबरनाथला। अंबरनाथला। मग बदलापूर वरून अंबरनाथ काय? ट्रेनने जातो। ट्रेननी? मग ट्रेननी जाता जाता आता ट्रेन झालाय का तुम्ही? हो, ट्रेन म्हणजे रोजच्या प्रवासाला ट्रेन झालाय ट्रेन का? झालं. आता जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट या राऊंड बद्दल। मी तुम्हाला एक बजेट देणार आहे, त्या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच खरेदी तुम्हाला करायची आहे आम्ही ठेवलेल्या साहित्यामधून। जो अचूक खरेदी करेल तो असेल विजेता आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। पण लक्षात ठेवा, ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 839 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। चला लवकर, आजची वेळ कमी आहे तुमच्याकडे। बघा, तुम्हाला जर साहित्य जास्त घेतलं असं वाटत असेल तर कमी करा आणि कमी घेतलं असं वाटत असेल तर घेऊ शकता अजून। 3:30। आपल्या 3 स्पर्धकांचा पाठीराखा विठू माऊली आपल्या पाठीमागेच आहे। बघूयात विठू माऊली कोणाला आशीर्वाद देतोय, या खरेदीची टोटल करूयात। आपल्या 3 स्पर्धकांच्या खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे। पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते। सगळ्यात पहिल्यांदा पानगळे दादांनी केलेली खरेदी आहे 573 रुपयांची, अभिनंदन। त्यानंतर सुशीला मावशींनी केलेली खरेदी आहे 401 रुपयांची आणि ठाणेकर काकांनी केलेली खरेदी आहे 773 रुपयांची, जी आम्ही दिलेल्या लिमिटच्या जवळ जाते, त्यामुळे ते ठरलेच विजेते। अभिनंदन काका, तुम्ही जिंकलेला आहात आणि ही संपूर्ण खरेदी तुमची।
आपल्या अंदाजे कितीच्या विनर पातकर मावशी आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते ठाणेकर काका दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं, आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम तसा सोपा पण आहे आणि अवघड पण आहे. सोपा एवढ्यासाठीच आहे की याच्यामध्ये फक्त माती काम आहे. तुमच्या समोर आम्ही क्ले ठेवलेले आहेत, ते क्लेचे गोळे बनवायचे आहेत आणि तुमच्या समोर जे फळांचे साचे आहेत त्या साच्यामधून ते फळं बनवायची आहेत. पण लक्षात ठेवा, एका वेळेला एक रंग, एक फळ झालं की परत दुसरा रंग, नंतर तिसरा रंग, अशा पद्धतीनं तुम्हाला फळं बनवायची आहेत. जो सर्वाधिक फळं बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघेही तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30. लवकर. 3:30. जरा मोजू द्यात कोणी किती फळं तयार केली आहेत ते. 1, 2. हे व्यवस्थित नाही बनलेलं, हे मी धरणार नाही. आणि इकडे काकाने किती बनवले बघू. 1, 2 आणि 3. त्यामुळे काकांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल हिरवी हिरवी लाल चावी. कोणत्या चावीमुळे नशिबाचं दार उघडणार काय माहित? कोणती चावी? लाल. लाल का बरं? लकी नंबर लाल. नंबर का रंग? रंग 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 आवडतो रंग तो. हो, ठीक. आणि बाकीच्यांना काय वाटतं, लाल की हिरवी? सगळेजण हिरवी म्हणतायत. चालेल. चालेल चालेल. कोणत्या रंगाची चावी निवडायची आहे? लाल. लाल रंगाची चावी निवडा. ठाणेकर काकांनी लाल रंगाची चावी निवडलेली आहे, त्यामुळे पातकर मावशींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत ठाणेकर काका. त्यांना मिळाले आहेत टोककिरी म्हणजेच शार्पनर. अभिनंदन. थँक्यू. आणि आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत पातकर मावशी. त्यांना मिळालेला आहे कॅमेरा. अभिनंदन. थँक्यू. डिजिटल कॅमेरा मिळालाय. काय आनंदच दिसत नाहीये मला. भरपूर आनंद. भरपूर आनंद झालाय ना. आता पहिल्यांदा फोटो कोणाचा काढणार? किती लाजल्यात बघा, लाजून लाजून लाल बुंद झाल्यात. कुणाचा? आणि नंतर तुमच्या जोडीचा फोटो मी काढेन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.